नको जायला. चल, काय ते सकाळचं व्याख्यान असतं ना, त्याची तयारी करायची असती. त्यामुळं आज 30 जानेवारी मंगळवार आपण शारीर तप पाहतो आहोत. त्यानंतर वाङ्मयीन आणि मानस तप पाहायचे. सर्वांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकञ्च कथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कठिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. सर्व ज्ञानेश्वरी भक्तांना आणि सर्व श्रोत्यांना सादर वंदन. अष्टौ प्रहर जे केलं जातं, मग देवा आपल्याला तो श्लोक पाहिला होता आपण. देवद्विजगुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवं, ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरंतपौच्यते. त्यातला एक एक मुद्दा पाहणं चाललेलं आहे. देवाची पूजा कशी करतो, द्विज म्हणजे ब्राह्मणाची कशी करतो, गुरूंची कशी करतो, प्राज्ञ बुद्धिमंतांची कशी करतो, आणि शौच म्हणजे काय, असं आता एक एक ओळीनं सुरू आहे. 208 पर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता 209वी ओवी पाहिजे आहे. परत एकदा 8वी पाहूया. आणि संसारायसा दारुण, जो भेटलाची हरिशीण, तो दानी सकरुण भजिजे गुरु. गुरुबद्दलची होवी आहे. हा गुरु कसा आहे हो, तर संसारा अति दारुण, जो प्राणीमात्रांच्या ठिकाणी अतिशय संसाराच्या बाबतीत दारुण म्हणजे भयंकर आहे. पण जो भेटलाची हरिशीण, हा संसाराचा शीण घालवण्यासाठी हा जणू काही आपल्याला हरीसारखाच भेटलेला आहे. आणि तो काय करतो, ज्ञानदानी सकरुण. ज्ञानदान करण्याच्या बाबतीत तो अत्यंत दयाळू असतो, करुण असतो. सकरुण म्हणले, करुणेने युक्त असतो. भजिजे गुरु, अशा गुरूंची सेवा करणं हे सुद्धा शारीर तप आहे. कारण आपल्याला प्रपंचाचा शीण दुसरा कोणी दूर करू शकत नाही. आता मगाशीच एक विधान ऐकत होते की एखाद्याला काही आजार झाला तर त्याला वैद्य लागतो, डॉक्टर लागतो. पण हल्ली डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर फक्त स्वतः काहीच तपासून वगैरे आधी पाहत नाहीत. सगळ्या सांगतात, ह्या चाचण्या करा, त्या टेस्ट करा, या पॅथॉलॉजीकडे जा, त्याच्याकडे जा. म्हणजे निम्मी शक्ती, वेळ, पैसा आपला त्यात जात असतो. त्यापेक्षा उत्तम काय आहे बघा, संसाराचा जो शीण आहे तो घालवणारा गुरु आपल्याला फार देवासारखाच असतो, म्हणजे देवासमानच असतो. आणि तो आपली सगळी जी वेदना असेल, यातना असेल, ती सगळी कमी करतो. त्याची कृपा दाखवतो, तो सगळी कृपा देतो, ज्ञानदान करतो. अशा आपल्या सद्गुरूची सेवा करणं हे सुद्धा शारीर तप आहे. आता 9वी ओवी बघा, 209. आणि स्वधर्माचा आगिठा, देह जाड्याची आखिटा, आवृत्तीपुटी सुभटा झाडी की जे. आगिठा म्हणजे अग्नी बरं का. तर स्वधर्माचरणाच्या आगिठा म्हणजे स्वधर्माचरण हाच जणू काही अग्नी आहे. आणि त्या अग्नीमध्ये
देह जाड्याची या कीटा. कीट म्हणजे आपण हीन काय म्हणतो धातू वगैरे हे पाहिलेलं आहे अनेक वेळा. किटाळ जाऊ दे, किडाळ जाऊ दे, ही जी आपल्यात व्यवहारी भाषात बोललं जातं. तर हे कशाचं आहे? देह आणि जाड्य म्हणजे अहंकार, मीपणा. याचं जे किटाळ आहे किंवा हीण आहे ते जाळून टाकण्यासाठी काय करतो? आवृत्तीपुटी सुभटा. आवृत्ती म्हणजे एक तर दोन अर्थ दिले, तर वेदांचं सतत आवर्तन करणं, म्हणणं, किंवा आचरण, धर्माचरण. वेदांनी सांगितल्याप्रमाणे धर्माचरण जो करतो. सुभट म्हणजे अगदी चांगल्या अर्थी त्याला म्हटलेलं आहे. जो पराक्रमी आहे म्हणून त्याला सुभट म्हटलेलं आहे. तर तो काय करतो? झाडी कीजे म्हणजे जी कीटं चढलेली आहेत, कर्माची पुटं चढलेली आहेत, ती सगळी अहंकाररूपी मळाचा नाश करून नष्ट करतो. हे शौचमध्ये, शौच तप करणं, शौच म्हणजे पावित्र्य. तर आपल्याजवळचं जे काही अशौच आहे, अपावित्र्य आहे, ते सगळं नष्ट करणं. म्हणून ही सुद्धा एक शारीर तपाचीच गोष्ट आहे असं इथं सांगतायत. म्हणजे आधी गुरूंची सेवा सांगितली होती, देव द्विज गुरु प्राज्ञ. आता सांगतायत शौच. नंतर वस्तुभूत मात्री नमिजे, परोपकारी भजिजे, स्त्रीविषयी नियमिजे नावे नावे. आणि सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी परमात्मा आहे असं समजून नमिजे, त्याला वंदन करायचे, नमस्कार करायचे. परोपकारी भजिजे, आणि जो नेहमी परोपकार करतो. पुढे म्हणलेले स्त्रीविषयी नियमिजे. नियमिजे म्हणजे नियंत्रण ठेवतो. स्त्री भोगाची जी इच्छा असते तिच्यावर जो नियंत्रण ठेवतो. नावे नावे, आणि सगळ्या विषयांपासून, वेगवेगळ्या विषयांपासून हळूहळू दूर राहतो. हे ब्रह्मचर्य. म्हणजे एक एक त्यातला किस्सा सांगतायत. शौचम, आर्जवम आणि ब्रह्मचर्य दोन घेतलेत त्याच्यामध्ये गोष्टी. शौच पण घेतलं, आर्जव घेतलेलं. आर्जव म्हणजे रुजूपणा, सगळ्या प्राणीमात्रांशी सरळ वागणं. वस्तुभूत मात्री नमिजे, परोपकारी भजिजे, इथपर्यंत हे सगळं रुजू आहे. आणि नंतर स्त्रीविषयी नियमिजे नावे नावे. तर स्त्रियांच्या बाबतीत जी काही इच्छा असेल ती नियंत्रणात ठेवणं, हे आहे ब्रह्मचर्य. कारण ब्रह्मचर्य हा मोठा हे सांगितलेलं आहे, यम सांगितलेलं आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य असे आपण एरवी असंग्रह असे 5 यम सांगितलेले आहेत पतंजलीने. तेच इथे वेगळ्या शब्दात सांगतात. जन्मतेनी प्रसंगे स्त्रीदेह शिवणे अंगे, तेथुनी जन्म आघवे सोविळे की जे. आता इथे पण स्त्रियांबद्दलचाच उल्लेख आहे की जन्मल्या जन्मल्या फक्त जो काय स्त्रीचा संग येतो, म्हणजे आईच्या उदरातून आपल्याला स्पर्श होऊन बाहेर यावं लागतं. म्हणून जन्मल्या क्षणी फक्त स्त्रीदेहाचा स्पर्श झाला तेवढाच. स्त्रीदेह शिवणे अंगे, तेथुनी जन्म आघवे सोविळेचे, सोविळे कीजे. पण तिथून पुढं सगळं जे आयुष्य आहे, जन्म आहे जन्मभर, तो सोवळं ठेवतो आपलं आयुष्य. म्हणजे आपलं शरीर हे अगदी सोवळं. मला आज कळला खरा सोवळ्याचा अर्थ. आणि स्त्रीपर्श होऊ देत नाही, म्हणजे स्त्रीपर्श होऊ न देणं हा सगळा ब्रह्मचर्याचा भाग आहे. पूर्वीच्या काळी बालविधवा झाल्या स्त्रिया की त्यांना सोवळं करायची. तो शब्द जो डोक्यात बसला होता. त्यांचं केश वपन करायचं, त्यांनी चांगले चुंगले कपडे नाही घालायचे, ते असा मरून लाल रंगाच्या साड्या नेसायच्या, डोक्यावरनं पूर्ण पदर घ्यायचा, कधी आपल्या केस तिथं सुभर कोणाला दिसू द्यायचं नाही.
आणि अशा त्या सोवळ्या स्त्रियांनी सगळं घरातली कामं करायची आणि त्यांना कोणीही स्पर्श करायचं नाही आणि त्यांनी कुणाला स्पर्श करायचा. इतकं ते सोवळं कडक असायचं. तुम्ही अनुभवलं असेल, पण माझी आत्या आजी होती आणि ती अशीच इतकी राबायची ना, कधी कुणाशी काही वाईट बोलणार नाही, शब्द नाही. तर हे सगळं ब्रह्मचर्य हे स्त्रियांनासुद्धा किती पाळावं लागत असायचं. पुरुषांनी तर पाळायचंच आहे. पुरुषांना फक्त मातेचा स्पर्श एकदा झाला, पुन्हा त्यांनी अजिबात कुठल्याही स्त्रीकडे पाहायचं पण नाही. भूतमात्राचे निनावे तृणही ना सुडावे, किंबहुना सांडावे छेदभेद. आणि अहिंसा. आता अहिंसा आहे ना, ब्रह्मचर्य नंतर अहिंसेचा क्रम आहे. तर प्राणीमात्रांच्या नावानं गवताची काडीसुद्धा तृणही न सुडावे. भूतमात्रांचे निनावे. प्राणीमात्रांच्या नावानं म्हणजे प्राणीमात्रांसाठी गवताची काडीसुद्धा तोडायची नाही. किंबहुना सांडावे छेदभेद. आपल्या आयुष्यातूनच तो सगळा मोडतोड काढून टाकतो. त्या वृत्तीचाच त्याग करतो. काही लोकांना बघा, नासधूस करणं, तोडून मोडून टाकणं इतका त्यांचा एक स्वभावच झालेला असतो. पण हा जो शारीर तप करणारा आहे, हा गवताची काडीसुद्धा तोडत नाही आणि आयुष्यात कुठल्याच गोष्टींचा छेदभेद करणं हे त्याला मान्यच नसतं. सगळं त्या वृत्तीचाच तो त्याग करतो. म्हणजे अहिंसा. किती अहिंसा पाळावी. आपल्याला जैनांचं माहिती असेल उदाहरण. जैन धर्मगुरू किंवा त्या महिलासुद्धा असतात ना दीक्षा घेतलेल्या, त्या हातामध्ये पाण्याचं हे घेऊन, कमंडलू घेऊन आणि सतत वारायला तो चौरीसारखं घेऊन फिरत असतात. पायात काही घालायचं नाही आणि आपल्या पायाखालीसुद्धा कोणा जीवाणू याचा कधी घात होऊ नये, हिंसा होऊ नये म्हणून सतत जपत असतात. तिथून सगळी ती सारखी साफसफाई, घरात असले ना तरीसुद्धा सारखी साफसफाई करणार, की आपल्या खाली, अंगाखाली, पायाखाली काही चिरडलं जाऊ नये. ही भूतमात्रांची सगळी अहिंसा तीच इथं सांगतायत. ऐसेसी जै शरीरी राहाटीची पडे उजरी, तै शारीर तप घुमरी आले जाण. असं हे सगळं. घुमरी म्हणजे सवय. तर सगळ्या प्रकारची सवय म्हणजे देहाच्या ठिकाणी शुद्ध आणि पवित्र आचरण याचाच परमोत्कर्ष होतो. ऐसेसी जैश राहटीची पडे उजरी. म्हणजे ही एक त्याची वागण्याची पद्धतच आहे. पण रहाट, गाडगं वगैरे ते शब्द त्यावरूनच आले असतील सगळे, की सगळं जे त्याचं आचरण आहे हे अत्यंत उत्कर्षाचं, परमोत्कर्ष असा त्याच्या आचरणाचा, आणि तेही पवित्र आचरण. राहटीची पडे उजरी सवय, ते शारीर तप घुमरी. ते शारीर तप समजायचं. घुमरी म्हणजे पण सवय सांगितलेलं आहे आणि उजरी म्हणजे काय मग वेदाध्ययन. अशी ते सगळी सवय त्याला चांगल्या सवयी तो लावून घेतो. आणि ह्या सगळ्या प्रकारचं जे तप आहे हे शारीर तपमध्ये येतं. म्हणून ते पुढं म्हणतात शारीर तप म्हणून ययाते मी म्हणे. ययाते म्हणजे ज्याला, म्हणून ज्याला मी म्हणतो शारीर तप, म्हणजे त्याला मी शारीर तप असं म्हणतो किंवा असं समज. म्हणजे देहाच्या ठायी शुद्ध आणि पवित्र आचरणच अपेक्षित आहे. काहीही वाईट, काही अशुद्ध, अपवित्र अजिबात वागायचं नाही. किती मनाचा म्हणजे शरीराचा सुद्धा किती हे ठेवला पाहिजे, नियंत्रण, कंट्रोल. एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप, आता ऐक निष्पाप वाङ्मयते. आत्तापर्यंत तुला हे शारीर तपाचं रूप प्रगट केलेलं आहे. दाविले रूप दाखवले म्हणतात. जसं विश्वरूप दाखवलं तसं हे सगळं रूपच दाखवत आहेत. आता जे वाङ्मय तप आहे ते तुला सांगतो.
आता वाङ्मय तप कसं आहे ते ऐक. काल थोडंसं लवकर संपवलं होतं मी, काही ओव्या राहिल्या होत्या मला वाटतं. थोड्याशा पुन्हा घेते ओव्या जर काल काय राहिल्या असतील तर. श्रीहरी वा शंभू आवडे जो देव, तेथे सर्व भाव ठेवोनिया. तयाचे मंदिर पाहावयासाठी, सदा धाव घेती पाय ज्याचे. देवाचे अंगण झाड सारवून, रांगोळी घालून शोभवया. किंवा मेळवाया पूजा उपचार, सर्व तत्पर हात ज्याचे. लिंग किंवा मूर्ती देखता क्षणीच, घाली जो कसाच लोटांगण. विद्या विनयादी गुणांनी संपन्न, होती जे ब्राह्मण पूजनीय. तया ब्राह्मणांची करावया सेवा, उत्सुकता जीवा जयाचिया. प्रवास सेवा दुःखे शिणोलिया गेले, किंवा सापडले संकटी जे. तया लागी सुख द्यावया साचार, झिजवी शरीर आपुले जो. माय बापे जिका सर्व तीर्था श्रेष्ठ, तया ते संतुष्ट करावया. गुरु ह्या शब्दाचा अर्थ हा लक्षात घ्यायचा आहे की आपल्यापेक्षा ज्येष्ठ, मग माता पिता सदृश जेवढे कोणी ज्येष्ठ आहेत, गुरु आहेत ते, आणि आपल्याला ज्ञान सर्व प्रकारचं देणारे. म्हणून तर संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की बालादपी सुभाषितम. एखाद्या लहान मुलानं सुद्धा सर चांगलं वाक्य बोललं तर ते सुभाषितासारखं असतं, म्हणजे तो सुद्धा आपला गुरु होतो. किंवा दत्तात्रेयांनी तर 24 गुरु केले होते, त्यामुळं हे सगळे गुरूंमध्ये मोडतात. सर्व तीर्थी श्रेष्ठ, तया ते संतुष्ट करावया. तयांच्यावरून सुखे पंचप्राण, टाकियो वाळून आपुले जो. सर्वथा दारुण प्रपंचाचा क्षीण, नष्ट करी पूर्ण भेटताची. ऐसा ज्ञानदाता सद्गुरु दयाळ, तया सर्व काळ भजे जो का. स्वधर्माग्नी माझी अभ्यासे करून, टाकी तो जाळून देहा हंता. आसपासूनच्या इथून होवेत. जाता देहा हंता, नम्र झाला भूता, भूती भगवंता ओळखोनी. सर्वाभूती परमेश्वर ही जी आहे संकल्पना भगवद्गीतेची, ती प्रत्येक ठिकाणी ते स्पष्ट करतात. त्याच्यावर अंडरलाईन आहे, म्हणजे आपण जो लक्षच ठेवायचं. पर उपकारी असे जो तत्पर, पाळी निरंतर ब्रह्मचर्य. जन्मता स्त्री स्पर्श बाळपणी झाला, तेथून सोवळा सर्व जन्म. भूतमात्री देव जाणोनिया एक, देईना जो दुःख तृणातेही. काय सांगू फार अहिंसा पाळून, काही छिन्न भिन्न करीना जो. ऐशा रहाटीचा शरीरी विशेष, अर्जुना उत्कर्ष होय जेव्हा. तेव्हा भरा आले तपते कायिक, ऐसे तू निशंक जाण बापा. मुख्यत्वे हे तप देहेची साचार, म्हणून शारीर म्हणूया ते. सांगितले त्या तप ह्या परी कायिक, याच्या प्रमाण निष्पाप वाचिक ऐक. आता वाङ्मयीन म्हणजे वाचिक तप. आता ऐक. आता पुढचा श्लोक आहे 15वा श्लोक. अनुद्वेगकरं वाक्यं, सत्यं प्रियहितं यत्. स्वाध्यायाभ्यसनं चैव, वाङ्मयं तप उच्यते. अनुद्वेगकरं, किती सोपा एक शब्द आहे ज्याच्यामुळं कुणाला उद्वेग येणार नाही. आपण 12व्या अध्यायात पाहिलं. म्हणजे ज्याच्यामुळं यस्मान्नो द्विजते लोको, लोकांनो द्विजते चयः. हर्षामर्ष भयोद्वेगै, मुक्तो यस्य च मे प्रियः. तर कुणालाही लागेल असं बोलायचं नाही. आपल्यामुळं कुणाला उद्वेग येता कामा नये, आणि आपणही कुणामुळं उद्विग्न होता कामा नये. यस्मान्नो द्विजते लोक, आणि लोकांनो द्विजतेचे. इतरांमुळेही आपल्याला उद्विग्न होता येत नाही. असा जो आहे तो प्रिय भक्त आहे. तेच इथं पुन्हा सांगतायत की अनुद्वेगकरं वाक्यम. हे वाक्य कसं आहे त्याचं, आपल्या बोलण्यामुळं कुणाला उद्विग्नता येता कामा नये, त्रास होता कामा नये, इतकं जपायचं आहे. जसं शारीर तप आहे ना, त्याच्यापेक्षाही मानस तप, वाचिक तप जास्त अवघड आहे.
आणि प्रियहितम, जे काही बोलायचं ते प्रिय पण बोलायचं आणि हितकारक बोलायचं. सत्यम, यथार्थ, म्हणजे मन इंद्रियांनी जसा अनुभव घेतला आहे तसंच बोलायचं. नाही तर आपला अनुभव वेगळा असतो आणि दुसऱ्याला वाईट वाटू नये म्हणून आपण वेगळंच बोलतो. तसं कधीच करायचं नाही. सत्यम म्हणजे यथार्थ सत्य. यत वाक्यम, जे वाक्य म्हणजे जे भाषण आहे, शिवाय ते कसं आहे, स्वाध्यायाभ्यसनंच एव, च म्हणजे आणि, एव म्हणजे जोर देण्यासाठी. म्हणजे वेदशास्त्रांचं पठण किंवा अध्ययन आणि परमेश्वराच्या नामाच्या जपाचा अभ्यास. स्वाध्यायाभ्यसनंचैव, स्वाध्याय आणि अभ्यसनम असे 2 शब्द आहेत त्याच्यात. बघा, ती पहाटे 3:30-4ला छोटी मुलं उठत असतात. 8 वर्षाची जातात तिकडे वेदाध्ययन शिकायला. पहाटेच गारगार पाण्याने आंघोळी करतात. त्यांची सगळी शीतोष्ण सुखदुःखेशूच असतात ते, आणि छान संथा घ्यायला बसलेली असतात. काल जे गुरूंनी शिकवले ते स्वतः छान रटून रटून म्हणत असतात. गुरूंनी नवीन दीक्षा दिली की ते, तर हे सगळं वाङ्मय तप आहे हो. इतक्या सहजाचं जे आता आपल्या सगळ्यांनी सुद्धा भगवद्गीता पठणाचा आणि पाठांतराचा जो वसा घेतला आहे ते सगळं तपच आहे, नाही का, वाङ्मय तपच आहे. तर हे सगळं वाङ्मयम तप उच्यते, हे सगळं वाणीचं तप आहे. म्हणजे दुसऱ्याला न बोचणारं, टोचणारं, प्रिय आणि हितकारक आणि यथार्थ असं जे भाषण असतं, वेदशास्त्रांचं ज्यात पठण केलं जातं आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास केला जातो, हेच वाणीचं तप म्हटलं जातं आहे. कालची एक सहज किस्सा सांगते की आता चतुर्थी होती. आमच्या घराजवळ गणेश मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. मग तिथे अभिषेक, पूजा पहाटे पहिल्यांदा, नंतर संध्याकाळी, आणि पुन्हा घरी आल्यानंतर आपण नैवेद्य करतो, जेवायला बसायचं. तर त्याच्या अगोदर एकदा देवाची आरती करायला पाहिजे ना. तर माझे मिस्टर म्हणले, किती वेळा करायची आरती, तिथे झाली, सकाळी झाली, आता परत मी इथे केली, परत तू करणार. म्हटलं अखंड सतत देवाचं नामस्मरण करायचं. तुम्ही आरती करा, स्तोत्र म्हणा, रामनाम घ्या, जप करा, पण काही ना काहीतरी आपण अखंड करत राहायला पाहिजे. आणि हेच वाणीचं तप आहे. मग काय 5-10 मिनटं सकाळी केलं आणि बस दिवसभर उन्हाळ केलं असं नाही अपेक्षित. तर परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हे सुद्धा वाणीचं तप आहे. बघूया आता ते कसं आहे, त्याची ज्ञानदेवांची जी उदाहरणं आहेत ती बघा. सगळ्यांना लक्षात आला ना अर्थ. कुणालाही त्रास होणार नाही, उद्वेग होणार नाही, प्रिय आणि हितकर वाटेल, जे सत्य आहे असंच बोलणं, आणि स्वाध्यायाचा म्हणजे वेदाध्ययनाचा अभ्यास करणं, मंत्रपठण करणं, स्तोत्र यांचा सर्वांगीण अभ्यास, या सगळ्याला वाङ्मय तप असं म्हटलंय. तरी लोहाचे अंग तुक, न तोडिताची कनक, केले जैसे देख परिसे तेढे. कुठून यांना उदाहरणं एवढी छान कशी सुचतात, तीच उदाहरणं पण त्या ठिकाणी अगदी योग्य असं आहे. आता लोखंडाचं जे वजन आहे, अंग तुक म्हणलं, जे लोखंडाचं जे मुळातलं वजन आहे ते न तोडताच, ते तोडणं कमी होणं असा भाग होत नसतं कधी. जैसे केले देख परिसे तेणे, परीस लावला की त्या लोखंडाचं होतं सोनं, पण न तोडिताची कनक म्हणजे सोनं. त्या लोखंडाला तोडून बिडून काही टाकत नाही, जेवढं आहे लोखंड तेवढंच सोनं होतंय बघा. केले जैसे देख परिसे तेणे, म्हणजे लोखंडाचं फक्त सोन्यात रूपांतर होते, पण त्याच्या वजनात, त्याच्या कशात घट होत नाही. आपल्याकडं बघा, कोणी काही समजा आणून दिलं, काही करा म्हटलं,
तर सामान्य लोकांमध्ये ही वृत्ती असते, एवढं आपण करून द्यायचं, मग आपल्याला नको का थोडं तरी, त्यातलं थोडं काढून घेतील? नाही, त्यांनी जेवढं दिलं आहे तेवढं सगळं त्यांचं त्यांना परत द्यायला जातं. तसं लोखंडाचं जेव्हा सोनं होते त्यावेळेला त्या परिसाला स्पर्श झाल्यावर त्यातलं काही काढून घेतलं जात नाही, कमी होत नाही. अजून दुसरे उदाहरण. तैसे न दुखविता सेजे, जावळिया सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखिजे, बोलणा जिये. तसंच कुणालाही कधीही आपल्याजवळ कोणी जो असेल त्याला किंचितही न दुखवता केवळ त्याला सुख आणि समाधान मिळेल असंच बोलणं संत कृपेचं, अशा प्रकारचं संताची कृपा जशी असते तसं बोलणं, त्याच्यामध्ये सौजन्य, मार्दव असं सगळं असलं पाहिजे. जावळिया सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखिजे, बोलणा जिये. जावळिया म्हणजे परका मनुष्य, आणि ऐसे साधुत्व का देखिजे बोलणे, त्याच्या बोलण्यामध्ये इतकी जवळीकता, इतका आपलेपणा असं सगळं त्याच्यामध्ये दिसतं. सगळं साधू संतांसारखं, मृदुता असं सगळं त्यांच्यामध्ये, सौजन्य, मार्दव यांनी ओथंबलेलं असं बोलणं जेव्हा प्रत्यक्षात अनुभवायला मिळतं ते सगळे वाङ्मय तप आहे. काहींचं बोलणं ऐकतच राहावं असं वाटतं. बघा तुम्ही, आपण जर काही 5-10 मिनिट गेलेलो असो अशा संतांकडे, सज्जनांकडे, तर एकही वावगा शब्द येणार नाही, कठोर शब्द येणार नाही, रागावून येणार नाही. सगळं मृदू, हवहवसं, कृपादृष्टीनं बोललेलं, सौजन्याने बोललेलं असं ते संत कृपेचं बोलणं असतं, आणि ते आपल्याला अनुभवायला येतं. आता उदाहरणं पुढची तर किती छान दिली आहेत बघा. पाणी मुदल झाडा जाये, तृणते प्रसंगेची जिये, तैसे का बोलिले होये सर्वांही हित. असं काही गुरूंकडे किंवा त्या संतांकडे एकच माणूस जात नाही, असे अनेक लोक बसलेले असतात. आता त्या सगळ्यांचं कसं भलं होतं त्याच्यासाठी एक उदाहरण छान दिलं आहे की पाणी मुदल झाडा जाये. जेव्हा तो माळी पाणी घालत असतो झाडांना, तर पाणी मुळात वृक्षांसाठीच वाहत असतं, पण त्या पाटाच्या दोन्ही बाजूला जे गवत असतं ना, तृणते प्रसंगेची जिये, गवतासाठी वेगळं पाणी घातलं नाही जात. दोन्ही बाजूला जे गवत असतं ना त्या पाटाच्या बाजूला, तर तैसे एका बोलिले होये सर्वांही हित. तसे एखाद्याला जर काही एखादा चांगला सल्ला दिला, उपदेश केला, तर तिथे बसणाऱ्या सगळ्यांना तो उपदेश उपयोगी पडतो. म्हणजे पाणी जसं वृक्षांसाठी वाहत असतं, पण त्याच्याबरोबर ते गवतालाही जीव वाचवतं किंवा गवतालाही जीवदान देत असतं, तसं एखाद्याशी संवाद साधला तर ते बोलणं सर्वांच्याच हिताचं असतं. असं वैयक्तिक कुणाला उद्देशून बोलत नाहीत बघा. संत असतात, जे सद्गुरू असतात, ते सर्वांना उद्देशून एकच बोलतील, ते सर्वांना लागू पडतं. म्हणजे सगळ्यांचा उत्कर्ष त्याच्यातून होत असतो. जोडे अमृत, आता अजून एक उदाहरण देतात. जोडे अमृताची सुरसुरी, तई प्राणाते अमर करी, स्नाने पाप तापवारी गोडी ही दे. आता अमृताचं तर काय बोलावं. अमृताची गंगा ही जर प्राप्त झाली तर ती काय करते हो, तहानलेल्याची तहान तर भागवतेच, पण अमृतामुळं अमरत्व पण येतं. आणि अमृताच्या गंगेमध्ये स्नान केलं तर पाप आणि ताप दोन्ही दूर होतात. म्हणजे पाण्याचं सेवन करणाऱ्याला गोडीही मिळते. किती फायदे आहेत बघा. अमृताची गंगा जर आपल्या, म्हणून म्हणतात ना, दारातून आपल्या गंगा जर अशी सहज व्हायला लागली तर कोणतं जाऊ दे, आता दारातच आहे, कधी घेऊ, असं नाही आहे.
ती आपल्या नशिबाने दारातून वाहती, तर तिचा प्रत्येक क्षणी चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. पाणी प्यायलाही उपयोग आहे, तहानही भागवते, अमृतच आहे ते साक्षात. मग आपल्याला अमरत्व बहाल करतं. आणि स्नान केलं तर आपल्याला बघा क्षीण झालेला असतो उन्हातून, तर तो क्षीणही कमी होतो, तापही कमी होतो. आणि गंगेकडे स्नान केल्यानंतर माणसाचं पापही नष्ट होतं. मागं मी सांगितली होती बहुतेक गंगेबद्दलची अशी कथा, पण आता वेळ आहे का बघते. किती सुंदर उदाहरणं देतात. आणि शब्दाची जी हे आहे योजना, हे सगळं वाङ्मयीन तप ते प्रत्यक्ष दाखवत आहेत आपल्याला अनुभवून. तैसा अविवेकूही फिटे, आपुले अनादित्व भेटे, ऐकता रुची न विटे, पियुषी जैशी. आता पियुष म्हणजे अमृतच. त्या अमृताचं कितीही सेवन केलं तरी त्याची गोडी तशीच राहते, अवीटच असते, मधुरच असते. त्याप्रमाणे या व्यक्तीचं बोलणं हे अत्यंत मधुर आणि रुचकर असतं की ते ऐकल्यावर अविवेकही फिटे, अविवेक राहतच नाही. आत्म्याचं अनादित्व प्रत्यक्ष अनुभवायला येतं. आपुले अनादित्व भेटे, आपुले म्हणजे आत्म्याचं. आत्मा कसा आहे, अनादी आहे, तर त्याचं अनादित्वसुद्धा आपल्याला भेटतं. आणि आपला अविवेक असेल तर तो संपून जातो. इतकं बोलणं छान असतं, मधुर अमृतासारखं. गोडी तितकीच आहे, आता आधीच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं त्याच्यातून आनंदच मिळत राहतो. जरी कोणी करी पुसणे, तरी होवावे ऐसे बोलणे, नातरी आवर्तवणे निगमू नाम, नातरी आवर्तवणे निगमू नाम. आता जरी कोणी पुसणे, त्याला कसं आहे की अमृताचं सेवन केल्यानंतर कितीही केलं आणि त्याला जरी कोणी विचारलं तरी ते बोलणं इतकं गोड आणि इतकं रुचकर असतं की अमृताच्या गोडीसारखंच त्याचं बोलणंही रुचकर असतं. कुणीही विचारलं, कुणीही बोललं तरी त्याचं बोलणं तसंच असतं. आणि अविवेकाचाही नाश होतो आणि आत्म्याचं नाही ते झालं. कुणी जर विचारलं तर ते इतकं मधुर असतं, इतकं गोड असावं की वेद वाङ्मयात आणि नामस्मरणात दंग राहावं. जरी कोणी करी पुसणे, तरी होवावे ऐसे बोलणे, नातरी आवर्त म्हणे निगमू नाम. आणि पुन्हा त्या ठिकाणी आवर्तन करायची गरज नाही आहे किंवा त्या ठिकाणी अविवेकही राहणार नाही आहे. तर त्याचं फक्त आत्म्याचं जे अनादित्व आहे तेच आपल्या वाङ्मयात येतं. आणि वेद वाङ्मयात किंवा नामस्मरणात सतत दंग राहावं, म्हणजे नामाच्या उच्चारातच माणसांनी भटकत राहावं. इतकं गोड ते वागणं असतं की ते सगळ्याचा लाभ आपल्याला होतो. नातरी आवर्तवणे निगम म्हणजे शास्त्र किंवा वेद, तर त्याचंच आपल्याला अनुभव हा येत राहतो. 220 पर्यंत झालेले. याच्यावरच्या वाटलं सोव्या घेऊया थोड्याशा. परिसतो जैसा न ठेविता न्यून, लोहाचे सुवर्ण करी स्पर्शे, तैसे ऐक त्यासी देईना जे दुःख, देवीची आणिक समीप जे. तयांची ही चित्ता होय समाधान, ऐसे भलेपण भाषणी ज्या. ओघे तृणातेही होतसे पोषक, घातले उदक वृक्षासी जे. तैसे एकासाठी बोलिले जे जाय, तेणे हित होय सर्वांचेही. अमृताची गंगा लाभता साचार, प्राणांसी अमर करी जैसी. आणि पाप ताप हारविजी स्नाने, जिव्हे गोडपणे सुख देई. तैसा जो का बोल ऐकून या साचा, फिटे अंतरीचा अविवेक. भेटे अनादित्व आपणा फुले, अविट ज्या बोले सुधे ऐशा.
बोलणे ऐसेच व्हावे सत्वगुणी, पुसे जरी कोणी नम्रतेने. इथपासून उद्या दुसऱ्या ओव्या घेऊया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.